अक्षरा बरं झालं आलीच बघ ना, ती दार उघडत नाही. अगं मी केव्हाचं दार ठोठवतोय, काहीच बोलत नाहीये. एक नाही दोन नाही, फोन केला तर फोन पण स्विच ऑफ करून ठेवलाय. इरा, इरा दार उघड. इरा बोल ना काहीतरी. तू बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे काय झालंय? इरा इरा निखिल काही बोललाय का? हा का त्याचे आई बाबा काही बोललेत? इरा अगं काहीतरी बोल ना. हे बघ तू बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे इरा? तुला माझा राग आलाय का? हे बघ तुला जर माझा राग आला असेल ना तर तू चिड माझ्यावर, भांड माझ्याशी, पण काहीतरी बोल. इरा, इरा प्लीज ना, प्लीज दरवाजा उघड ग. आई बाबांचा तरी विचार कर. त्यांना त्रास होतोय खूप. आणि तू काय लहान आहेस का असं रुसून बसायला? इरा इरा हे बघ तू जर आता दरवाजा उघडला नाहीस ना तर मी कोणाला ते बोलवायला चालले दार तोडायला. हा मी जाऊ का इरा? ठीक आहे मी जाते. मी कोणाला तरी बोलवते आणि दरवाजा तोडते. तोडा तोडा दरवाजा तोड. तू दरवाजा तोड, माणसं तोड, नाती तोड. सगळं तोड, सगळं तोडून टाक. इरा शांत हो तू. का शांत हो मी? तुम्ही बोला ना जरा. इरा अगं काय चाललंय तुझं? मगाशी आलीस तरा तरा तिकडे आत जाऊन बसलीस, दार बंद करून घेतलंस, काही बोलली नाहीस, काही नाहीस, आणि आत्ता बाहेर आलीस. इरा काय झालंय सांग बघू. काय झालंय? बाबा बघितलीत ना हिची नाटकं? सासूपणाचा आव आणते नुसती. अगं इरा मला खरंच कळत नाहीये काय केलंय मी. काय केलंय मी? करायचं ते करायचं आणि वर परत मला विचारतेस काय केलंय मी म्हणून? मला खरंच माहित नाही इरा. मला नाही कळत आहे काय झालंय सांग ना. चांगले वा, तुम्ही नवरा बायको मिळून चांगली नाटकं करतात ग. निखिलचे आई बाबा इथे येऊन गेले, ते काहीतरी बोलले तर याचा वचपा असा काढलास तू? ताई इतक्या खालच्या थराला गेलीस तू? काय इरा मी काय केलंय मी सांग ना. अक्षरा अगं काय झालंय, काय केलंयस तू नेमकं? मला नाही माहिती आई, मला खरंच नाही माहिती. कशाबद्दल बोलतेस तू इरा? हे पण मीच सांगायचं का? लाज वाटतेय काय केलंस हे सांगायला? अगं इरा मला माहितच नाहीये मी काय केलंय. कशाबद्दल बोलतेस तू? मला नाही कळत आहे. घरातल्या घरात आता असं राजकारण खेळायला लागलीस तू? इरा अगं काय बोलतेस तू? हे काही नीट सांगत नाहीयेस आणि वाटेल ते आरोप करत सुटलीस. बाबा हिने हिच्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की निखिलला नोकरीवरून काढून टाक म्हणून. निखिलचा आज राजीनामा घेतलाय. काय बोलतेस तू? अक्षरा हे काय आहे सगळं? बाबा मला खरंच काहीच माहित नाहीये याबद्दल. मी असं काही केलेलं नाहीये. असं का करेन मी अधिपतींशी सध्या बोलतही नाहीये. माझा काय संबंध आहे? तू एक काम कर इरा, हवं तर मी तुला माझा फोन देते, तू माझा कॉल रेकॉर्ड चेक कर. ताई तू एवढं सगळं करू शकतेस तर साधी कॉल हिस्ट्री डिलीट नाही करू शकत? तुला काय वाटतं मला एवढं सगळं कळत नाही? अगं इरा तू माझ्यावर विश्वास ठेव ना. मी खरं सांगतेय. अगं ज्या माणसानं स्वतःच्या हाताने मला घराबाहेर काढले, मी असं का बोलतेस तू इरा? मी का बोलेन त्या माणसाशी? मग सांग ना, निखिलला नोकरीवरून का काढून टाकलं? आणि तेही बरोबर ह्या वेळी निखिलचे आई बाबा आपल्या घरी आले, त्यांनी अल्टिमेटम दिला आणि तिकडे निखिलची नोकरी गेली. काय योगायोग समजायचा ग मी? बापरे, म्हणजे फारच विचित्र होऊन बसलंय सगळं. म्हणजे त्यांनाही तसंच वाटलं असणार आहे. वाटलं असणारे नाही, वाटलंच आहे त्यांना. त्यांची पक्की खात्री झाली की हे सगळं ताईमुळे झालंय. इरा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी यातलं काही केलेलं नाहीये. माझा खरंच हात नाहीये यामध्ये. हात नाहीये ना? मग एक काम कर, असंच जर असेल तर अधिपतींना आत्ताच्या आत्ता फोन कर आणि सांग की निखिलला आत्ताच्या आत्ता नोकरीवर परत घ्या. हे नाही करू शकत मी. बघितलं बाबा, काय
नाही करू शकत ग? करून सवरून नामानिराळा राहायचं चांगलंच जमतं तुला. फार शिकलीस तिकडे जाऊन. इरा, वाटेल ते आरोप करू नकोस. मग सांग ना, फोन करून सांग आणि निखिलला आत्ताच्या आत्ता नोकरीवर घ्यायला सांग ना अधिपतींना. हे बघ, तिकडे काय झालं ते मला माहित नाही आणि मला त्यात पडायचंही नाहीये. मी नाही करणार फोन वगैरे. बघितलं आई बाबा, फोन करणार नाही, ही इथून कुठेच जाणार नाही, ह्याच घरी राहणार. जी काय वाट लावायची ती फक्त माझ्या संसाराची लावायची आहे. सगळं चाललंय ना सुरळीत? अगं काय सुरळीत चाललंय इरा? माझ्या नवऱ्यानं माझ्या हाताला धरून घराबाहेर काढलंय मला. काय सुरळीत चाललंय? सगळी नाटकं आहेत. तुला काय वाटतं मला कळत नाही? या सगळ्यात तू आणि तुझा नवरा दोघेही सामील आहात. इरा, काय सांगतेस ग तुम्हाला की बोलत नाही, भेटत नाही? रोज दाराबाहेरून उभे असतात ते. बघ आत्ताही उभे असतील. तुला काय वाटतं की मांजरीसारखं डोळे मिटून दूध पितीये म्हणजे जगाला दिसत नाही? मी तुम्हाला सांगते, हिनी सगळं हे मुद्दामून केलंय. निखिलचे आई बाबा इथे आले आणि बोलले ना म्हणून याचा बदला घेतीये ही. अक्षरा, तू हे खरंच असं केलंयस? बाबा तुम्हाला खरंच असं वाटतं की मी असं करेन? अगं मग अक्षरा, किमान जे झालंय त्याला निस्तरायचा तरी प्रयत्न कर. मी कसा प्रयत्न करू निस्तरायचं? मला खरंच कळत नाहीये हे काय झालंय. मी कसा प्रयत्न करू आई? अक्षरा, तू काहीतरी कर ग. मी हात जोडते तुझ्या पुढे. असं दोन्ही मुलींचा संसार उद्ध्वस्त झालेला कसा बघणार होता मी? अक्षरा, तूच इराचा संसार वाचवू शकतेस बाळा. तू बघ ना काहीतरी कर ना ग. हं? मला माहितीये, चांगलंच माहितीये मला हे का केलंय आणि कुणी केलंय. हे इराला त्रास द्यायला नाही, मला त्रास द्यायला केलंय. अक्षरा, पास पास झाली तुमची सगळी नाटकं. तुम्हाला काय वाटतं मला काय कळत नाही तुमचं काय चाललंय ते? मी काय केलंय तुमचं? तुम्ही का असं वागताय माझ्याशी? घरातून बाहेर काढून तुमचं समाधान नाही झालं? आता माझ्या आयुष्याची वाट लावणार आहात का? घर फोडणार आहात आमचं? हा सांगा ना, घर फोडायचंय का तुम्हाला आमचं? सांगा तसं. हे असं सगळीकडे सॉरी 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 लिहून ठेवायचं, हातामध्ये सॉरीचं बोर्ड घेऊन थांबायचं आणि मग दुसरीकडे नको नको ती कारस्थानं करायची. का काढला तुम्ही निखिलला नोकरीवरून? खरं सांगा, मला त्रास देण्यासाठी का असं करता हो तुम्ही? मला आता तुम्ही आणखी काय काय करणार आहात ते सगळं सांगा. आत्ताच सांगा, म्हणजे मला तशी मानसिक तयारी करता येईल. धक्के नको बसायला मला. मला किती ऐकून घ्यायला लागलं. इरा वाटेल ते बोलली, मला माहितीये तुम्हाला. सगळ्यांचं मला ऐकून घ्यावं लागलं फक्त तुमच्यामुळे. तुमच्या आईसाहेबांनी मला त्रास देण्यासाठी फुलपगारे सरांचा बळी घेतला. आता तुम्ही निखिलचा बळी घेणार आहात. का असं करताय? का असं वागताय? आणि आता बंद हे सगळे बोर्ड वगैरे लिहिणं, हे इथे थांबणं, हे सगळं बंद करा तुमची नाटकं. नाहीतर मी मग हॅरॅसमेंटची कंप्लेंट करेन तुमच्या विरुद्ध पोलिसांकडे. खूप मोठी चूक केली तुम्ही निखिलला नोकरीवरून काढून. खूप मोठी चूक केली.
भाऊजी अहो तुम्हा नवरा बायकोचं चाललंय तरी काय? मगाशी वहिनीनी बँकेबाहेर फोन करून बोलवलं आणि आता तुम्ही. आणि काय हो एवढे सगळे आईस्क्रीम झाले काय? काय नाही, आईस्क्रीम खाऊन जरा डोसकं थंड कराल तो वहिनी, बाकी काय नाही. कळायचं बंद झालं तुम्हाला जरा, काय कळ ना काय नाही. तुम्ही काय म्हणला ते बायकांचं काय काय म्हणला? गर्ल्स हार्ट बीट काय नसते, गर्ल्स ईशा हार्ट असतो, एवढं मला कळून चुकलं, बाकी काय नाही. कोण मला कळायचं. कोणाबद्दल बोलताय? काय पुन्हा अहो भाड 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 बोलल्या येऊन तोफा टाकल्यावर माझ्यावर बोलू दिलं, माझे शब्द फुट दिले मला तोंडातून. तर कोण भाऊजी कोणाबद्दल बोलताय तुम्ही? दुसऱ्या कोणाबद्दल बोलतोय का मी ह्या आयुष्यात येऊन? मास्तरीन बाई. म्हणजे काय झालंय भाऊजी? अहो काय झालं नाही ते विचारात, तरी आमच्या आईसाहेबांनी आम्हाला सावध केलं होतं. पण मी म्हणलं नाही, मास्तरीन बाई कसं असं गैरसमज करून घेतील, पण घेतलंच त्यांनी, तसंच झालं. भाऊजी मला जरा तुम्ही ओळीने सांगाल का? म्हणजे तुम्ही जे काय बोलताय ना त्याची टोटल तरी लागल ना मला. काय नाही, आता त्या निखिलचा विषय तर तुम्हाला माहित असेल ना, ओंक्यानं सांगितलं असेल की त्याला आम्ही नोकरीवरून काढून टाकला. का साधं सुद्धा नाही, 1.5 कोटीचं जवळजवळ नुकसान केलं त्यानं. वहिनी मशीन बाद करून ठेवली. त्याच्यावर मला आमच्या आईसाहेब काय म्हणल्या की असं करू नका, त्याला परत नोकरीवर ठेवून घ्या, काढू नका. मी म्हणलं असं कसं, सगळ्यांना न्याय समान आहे ना, त्यानं चूक तेवढी मोठी केली त्याला शिक्षा व्हायला नको? एवढं मोठं नुकसान करून ठेवलं कंपनीचं, म्हणलं शिक्षा व्हायला नको त्याला? हा, त्याच्यावर मला आईसाहेब काय म्हणल्या की सुनबाई गैरसमज करून घेतील, या आमच्या मास्तरीन बाई त्या असं वाटून घेतील की तुम्ही आमचं घर फोडायला म्हणून आमच्या निखिलला तुमच्या कंपनीच्या बाहेर काढताय. आणि तसंच झालं. अहो भाऊजी मग तुम्ही बोलायचं नाही का? तुमची बाजू समजून सांगायची ना त्यांना. अहो पण माझी बाजू ऐकून घ्यायला सवड कुठे होती त्यासनी? त्यांचं फक्त आउट गोईंगच चालू होतं, इनकमिंग बंदच. बरं ठीक आहे भाऊजी, त्या चिडल्या असतील हो, काहीतरी झालं असेल त्यांच्या घरी म्हणून राग आला असेल त्यांना. बरं ठीक आहे, त्यासनी राग आला होता, बरोबर आहे, पण म्हणून आम्ही काय घोडं मारलं कोणाचं? आमची काय चूक आहे? आणि मला हे ओळखलं काय त्यांनी? मी असा माणूस आहे त्यांचं घर फोडण्यासाठी मी त्या निखिलला नोकरीवर काढून? अहो तो निखिल तुम्हाला ओंक्यानं सांगितलं असेल, एकदम बुरट्या तोंडाचं, छरीक तोंडाचं, छपरी बुरटा आहे ते निखिल. त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती, बॉम्बलाला म्हणताना आमच्या आईसाहेबांनी त्याला आमच्या फॅक्टरीत लावून घेतला होता. तर ह्यो टिक्कोजीराव ह्यो पावशेर ठेवणार सगळ्यांवर, कामावर वेळेवर येणार नाही, नीट काम करणार नाही, बोंबा बोंब सगळी. हा म्हणताना त्याला आम्ही नोकरीवरनं काढून टाकला. मास्तरीन बाईसनी काय वाटतंय की ह्यांचं घर फोडायचं होतं मला, म्हणताना मी बाहेर काढला. आता काय बोंबलायचं? भाऊजी तुम्ही पण समजून घ्या ना त्यांना, त्यांच्या घरी काहीतरी झालं असेल. तुम्ही ना फक्त तुमची बाजू बघताय आणि तुमची बाजू त्यांना समजावून सांगा, कळेल हो त्यांना. कशी सांगणार बाजू समजून? एकतर आई साहेबांना आम्ही शब्द देऊन ठेवलाय मास्तरीन बाईसनी भेटणार नाही म्हणून, तरी आपलं ठरलं होतं म्हणून मास्तरीन बाईसनी सॉरी म्हणायचं म्हणून स्वतःचं तोंड लपवून का होईना समोर तोंडासमोर त्या स्वारीचा बोर्ड धरून गेलतो का नाही? का? कारण आई साहेबांना शब्द दिला होता त्यांना तोंड दाखवणार नाही म्हणून. पण उपयोग काय झाला एवढं करून? पालत्यागडावर पाणी. आता बी तेच होणार, मला माहिती आहे. सोडावं वहिनी, जाऊ देऊ, सोडावं. कुठली बी गोष्ट सरळ बघतच नाही तर सगळ्यावर संशय, वाकड्याच नजरेनं बघायचं. तुम्ही जर ठरवलं असेल ना, तुम्ही वाकड्यातच शिरणार ना, मग आम्ही बी वाकड्यातच शिरू. नाही बाजेल, मला सॉरी बिरीची नाटकं झाली, बाजेल. अहो भाऊजी भावा अजून एक आईस्क्रीम दे रे. काय भाऊजी लगेच तलवार मॅन केली तुम्ही? काय करू वहिनी, कुणावर चालवणार तलवार? आपलेच दात, आपलीच वोट, सगळी आपलीच माणसं आहेत. कसला तिडा झालाय बाकी, बेकार घाण तिडा झालाय हो. मला काय करायचं काय कळना. तुम्ही काहीतरी मार्ग काढा बघा आता. खरंच मला काय कळना. त्यासनी समजवता बी येणं झाले आणि त्या असे आमच्यावर चिडून राहिलेले आम्हाला चालणार बी नाहीत. काहीतरी करा, काढा याच्यातनं मार्ग. भाऊजी तुमच्या प्रेमाची मशाल तुमच्याच हातात आहे, मार्ग पण तुम्हालाच दिसणार. अहो मार्ग दिसतोय की, पण तो मार्ग आम्हीच अडवून ठेवलाय ना. आई साहेबांनी शब्द देऊन ठेवलाय बायकोला भेटणार नाही. तेही बोलणं झालंय आपलं, तुमच्या लक्षात असेल तर. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, नातं बदलून बघा. काय नातं काय बदलणार आता? 7 जन्मासाठी नवरा बायकोचं नातं आता स्टॅम्प बसलेला आहे या गोष्टीवर. काय बदलणार? नवरा बायको आहात ना,
मग त्यांच्या आवडीनिवडी तुम्हाला माहितच असतील की. त्यांची आवड आयुष्यात एकच, शाळा, शिक्षण आणि विद्यार्थी, बस. अहो ही आवड नाही हो, आवड म्हणजे ते दुसरं काहीतरी. हीच आवड, हीच आवड, हीच आवड. एक नंबर सुचलेला आहे वहिनी, खतरनाक सुचलेला आहे. हे जर जमलं नाही, आई शपथ मजा येईल बरं काय. एक नंबर. आता बघा यो अधिपती काय करतोय ते वहिनी. लय भारी सुचले. भावा आईस्क्रीम घे, भावा 2 आईस्क्रीम घे पडदिशी. मॅडम, हे आमच्या सुट्ट्यांचं ऍप्लिकेशन. आमच्या सगळ्यांचे सिलेक्शन झाले आणि अजून पण काही जण आहेत. अरे वा, अभिनंदन. आणि जिंकून यायचं बरं का, आपल्या शाळेचं नाव काढायचं काय. मॅडम, आपली टीम भारीच आहे. तुम्ही बघाच, करंडक आणणारच आपण. शाब्बास, असाच कॉन्फिडन्स पाहिजे. बर, यामध्ये सगळ्यांचे अर्ज आहेत ना? हो मॅडम, सगळ्यांचे आहेत. मॅडम तुम्ही फक्त सह्या करा, मी पानं उलटायला मदत करते. अगं ठीक आहे, एवढं काय, मी करेन. अहो नाही, असू द्यात, मी पानं उलटते, तुम्ही पटपट सह्या करा. नाही म्हणजे तुम्हाला सगळं वाचत बसायची काही गरज नाहीये, तुम्ही फक्त सह्या करा. तुम्हाला खूप काम असेल ना. ठीक. मॅडम, हा सोहम आहे ना, खूप छान कबड्डी खेळतो. परवाच्या मॅच मध्ये ना, हा मॅडम इथं सही करा. परवाच्या मॅच मध्ये नाही, या सोहमने हनुमान उडी मारली होती आणि एकाच वेळी 4 प्लेयरला आउट केलं होतं. अरे वा, काय सांगतेस? ए सोहम, मॅडम ना हनुमान उडी मारून दाखव ना. अगं इथे कुठे? अहो असू द्या, मॅडम तुम्ही इथे सही करा. ए सोहम, मॅडम ना दाखव ना हनुमान उडी मारून. अरे दाखव की. हो दाखवतो. हे तेजस इथे या. मॅडम इथे सही करा. झालं काम. म्हणजे? नाही म्हणजे सह्या झाल्या ना तुमच्या. पण मला बघायची आहे हनुमान उडी. मॅडम, तुम्ही आता ग्राउंड मध्येच बघा हनुमान उडी. मॅडमना आता बघायला मिळणारच आहे हनुमान उडी. म्हणजे? मॅच बघायला आल्यावर. येते आहे मॅडम. थँक्यू. चला. ऑल द बेस्ट. काय ग मिताली, झालं का काम? हो सर, हा घ्या तुमचा कागद. खूप मोठं काम झालं. हे मिळालं नसतं तर माझ्या नोकरीवर गदा आली असती. हनुमानाने घेतली गदा स्वतःच्या खांद्यावर. खरंच खूप मोठं काम केलंस. थँक्यू. हा, थँक्यू. तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी केलंय आम्ही. कुणासाठी का असे ना, गंगेत घोडं आलं म्हणजे झालं. चला. चला. गरजेच्या टायमाला कोणीकडे उलटता रे बरोबर. तुम्ही दोघं बी तसली जायचा. गरज लागली की तोंड काळी करतायचा बघा. हा इथं बसलोय मी फॅक्टरीत. ये आता काय फोनवर सांगू सगळं. लय घडामोडी आहेत बाबा. ये. हा ये चल. सरकार, एक आनंदाची बातमी आहे. काय दी की एखादी आनंदाची बातमी तू तरी दे बाबा. आता बोल काय. आपलं ते मशीन आहे ना, ते नवीन ना घ्यायला लागणार. म्हणजे अव ते इंजिनियर पाठवला होता ना कंपनीनं, ते सगळं बघताय. म्हणलाय मशीन दुरुस्त होईल. अरे ना तर खळा बातमी दिलीस का नाही. खरं का काय. खरंय, फक्त खर्च आहे म्हणलाय. किती खर्च होईल. 1-1.5 लाख रुपये. एक नंबर भावा, एक नंबर. मशीन लावली, मी जाऊन येतो. थांब 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 थांब. असं कुठं चाललास. हे घे. हे काय? हे ठेव ठेव. लेकरा बाळाला कपडे घे. एवढी भारी बातमी दिलीस मर्दा. घे. धन्यवाद सरकार, येतो. आई शपथ, डोसक्यावरचं वजन उतरलं. 1-1.5 कोटीचं लाखावरावर भागतंय. निखिलला परत घेतला पाहिजे आता नोकरीवर. अरे सरकार, अहो तुम्ही इथेच आहे मागल्या दारात. तुम्हाला कोणतरी भेटाय आलंय. कोण. ते कोणतरी टेलर आहे म्हणते. हा हा हा, मीच बोलवलं त्याला. त्याला बस म्हणा केबिन मध्ये. आलो. बर.